करवीर तालुक्यातील कुरुकली इथं वर्षभरापूर्वी झालेल्या भीषण अपघातात कौलवच्या प्रज्ञा दशरथ कांबळे या महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू झाला होता। प्रज्ञाच्या स्मृती चिरंतन राहाव्यात या उद्देशाने तिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त प्रज्ञा मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे। रस्ते अपघातग्रस्त तसंच अत्याचारग्रस्त तरुणींना कायदेशीर मदत करण्याचं काम या ट्रस्टच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मागील वर्षी 24 जुलै रोजी करवीर तालुक्यातील कुरुकली इथल्या भोगावती महाविद्यालय एसटी बस थांब्यावर झालेल्या भीषण अपघातात प्रज्ञा कांबळे हिचा मृत्यू झाला होता। या पार्श्वभूमीवर प्रज्ञा मेमोरियल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे ॲडव्होकेट विशाल माने यांच्या हस्ते ट्रस्टचं उद्घाटन झालं। ट्रस्टच्या माध्यमातून रस्ते अपघातग्रस्त आणि महिला अत्याचारग्रस्तांना कायदेशीर सल्ला, मार्गदर्शन आणि मदत केली जाणार असून शाळा महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षेबाबत जनजागृती उपक्रमही राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्तांनी दिली। दरम्यान प्रज्ञाच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय बॅगेचं वाटप करण्यात आलं। तसंच कोल्हापूर शहरातील सुमारे 500 निराधार नागरिकांना निरंजन पाटील यांच्या हस्ते अन्नदान करण्यात आलं। तसंच उपस्थितांना फळझाड आणि फुलझाडांच्या रोपांचं वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी निलेश बनसोडे, प्रवीण कांबळे, दीपक कांबळे, संजय कांबळे, राहुल कांबळे, संजय कौलवकर, दशरथ कांबळे, काशीनाथ कांबळे, तुकाराम कांबळे, भिकाजी सुळगावकर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते।